नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आज बेळगाव येथील कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे अक्का पथकाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. गृह मंत्रालय आणि महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे पथक कार्यरत होणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे तसेच SP रामराजन उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील 5 अक्का पथक वाहनांना यावेळी हिरवा कंदील दाखवण्यात आला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी अक्का पथक 24 तास कार्यरत राहील. निर्भया निधीतून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून मुलींसह मुलांनाही या पथकाच्या माध्यमातून संरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने अक्का पथक राज्यभर विस्तारण्यात आले असून चालू अर्थसंकल्पात या योजनेसाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे आणि विविध विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 1-2 कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे संपूर्ण विभागाची बदनामी होत असल्याचे नमूद करत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिला. जिल्हा पोलीस दलाच्या मासिक परेडचे निरीक्षण केल्यानंतर ते बोलत होते. खाकी वर्दीला स्वतःचा सन्मान आणि जबाबदारी आहे. पोलिसांनी सतर्क राहून कान डोळे उघडे ठेवावेत. बहिरे किंवा आंधळ्यासारखे वर्तन करू नये असे त्यांनी स्पष्ट केले. बेकायदेशीर कृत्यांविरोधात ठोस कारवाई करणे आवश्यक असून कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याचाही निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात होणाऱ्या मोठ्या यात्रांदरम्यान योग्य नियोजन करून बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना कोणतीही अडचण न येता सर्व यात्रा शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडाव्यात यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव शहरातील लिंगराज कॉलेज परिसरामध्ये बिबटे आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तातडीने शोध मोहीम राबवली असल्याची माहिती DFO NE क्रांती यांनी दिली. मंगळवारी बेळगाव येथे तरुण भारतशी बोलताना त्यांनी सांगितले की खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून परिसरात बंदोबस्त ठेवून शोधकार्य करण्यात आले. मात्र आतापर्यंत कोणतेही ठोस पुरावे किंवा पावलांचे ठसे आढळलेले नाहीत. सदर परिसरामध्ये नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. गाडेपेट्या, कचरा किंवा अन्नपदार्थ उघड्यावर ठेवू नयेत. कोणत्याही प्रकारचे वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. सुदैवाने आतापर्यंत कोणालाही कोणतीही इजा झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फलंदाज विजय पावले यांनी आपल्या खेळाविषयी आणि तयारीविषयी तरुण भारतशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे. मी माझ्या खेळात कोणताही बदल करू इच्छित नाही. लोकांना माझी खेळी माहीत आहे. मैदानावर येणाऱ्या चाहत्यांचे मनोरंजन करणे आणि माझा नैसर्गिक खेळ दाखवणे हेच माझे काम आहे असे ते म्हणाले. विजय पावले यांनी सांगितले की ते सध्या आपल्या खेळात पूर्णपणे समाधानी आहेत. मी आज कसा खेळतो यावर लक्ष केंद्रित करतो. उद्या काय होईल याचा विचार करत नाही. जर परिस्थिती कठीण असेल तर मी स्वतःला थोडा वेळ देतो. सर्वांनाच माहीत आहे की मी आक्रमक क्रिकेट खेळतो आणि मी त्यात आनंदी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारीबाबत बोलताना ते म्हणाले की माझ्या आयुष्यात आणि क्रिकेट प्रवासात मी जे काही साध्य केले आहे त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. देशासाठी क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रवास किती कठीण होता याचाही उल्लेख केला. कठोर परिश्रमांवर विश्वास व्यक्त करताना विजय म्हणाले की मी खूप मेहनत करतो. मला सराव आवडतो. एक गोष्ट निश्चित आहे की कठोर परिश्रमाचं फळ आज नाही तर उद्या मिळतंच. गेल्या 6-7 वर्षांच्या मेहनतीचं फळ आता मिळत आहे असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळाल्यास ते मोठी झेप घेऊ शकतात असा विश्वास उद्योगपती शिवराज जाधव यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्यासाठी क्रिकेट स्पर्धा हे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे प्रतिपादन उद्योगपती शिवराज जाधव यांनी केले.
मेहनत आणि सातत्य यामुळेच यश मिळते असे सांगताना त्यांनी नथिंग इज फ्री, जितकं जास्त श्रम कराल तेव्हाच यश मिळेल असे स्पष्ट केले. क्रिकेट हा माझ्या आवडीचा खेळ असून जाधव कुटुंब नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. भारतीय क्रिकेट संघात बेळगावचा खेळाडू खेळताना पाहणं हे आमचं स्वप्न आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या सर्व खेळाडूंना आवश्यक ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्यांनी सांगितले. दरम्यान सांगलीचा क्रिकेटपटू विजय पावले बेळगावात आला असता त्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी तरुण भारतशी बोलताना शिवराज जाधव यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आपला निर्धार व्यक्त केला. काँग्रेस आमदारांच्या परदेश दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले की कोणत्याही दौऱ्याबाबत त्यांच्या निदर्शनास काहीही आलेले नाही. या संदर्भात मला किंचितही माहिती नाही. आम्ही सध्या फक्त काम आणि कामच करत आहोत असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की कोणतीही चर्चा असेल तर ती दिल्लीमध्येच व्हावी. राज्यात अशा प्रकारच्या चर्चा करणे अक्षम्य आहे. दिल्ली हायकमांड जे ठरवेल ते आम्ही मान्य करू असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच DK शिवकुमार आणि चन्नराज हट्टीहोळी यांच्या वक्तव्यांबाबत विचारले असता तो त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचे त्यांनी नमूद केलं. ट्रक चालवून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन मुलाला सोमवारी येथील 3ऱ्या JMFC न्यायालयाने 25,000 रुपये दंड ठोठावला. टिळकवाडी परिसरात अल्पवयीन मुलगा ट्रक चालवताना रहदारी पोलिसांनी तो ट्रक अडवून जप्त केला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर आणि ट्रक मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ट्रक मालकावर बेळगाव दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. JMFC तृतीय न्यायालयात सरकारी वकिलांनी याबद्दल माहिती दिली. अल्पवयीन मुलाला ट्रक चालवल्याबद्दल 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम भरल्यानंतर ट्रक सोडून देण्यात आला. अल्पवयीन मुले दुचाकी तसेच 4 चाकी वाहने चालवत असतील तर संबंधित वाहन मालकाला किंवा त्यांच्या पालकांना दंड भरावा लागणार आहे. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट FD मध्ये नक्की करा, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. संकेश्वर घटप्रभा गोकाक या प्रमुख राज्य महामार्गावरील घटप्रभा परिसरातील सेवादल जवळील बळदंडे कालव्यावरील पुलाचा काही भाग नुकताच कोसळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक बनली असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कालव्यातील पाणी पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्यानं पुलावरील तडे अधिक गंभीर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत किंवा नवीन पुलाच्या बांधकामाबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. इस्कॉन मंदिराने खरेदी केलेल्या जागेवर काही जणांनी बेकायदेशीर कब्जा केल्यानंतर न्यायालयाकडून आदेश मिळवत सोमवारी ट्रस्टने या जागेचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून वादावादी झाली व दिवसभर तणावाचं वातावरण निर्माण झालं. रात्री उशिरापर्यंत कब्जा घेण्याची प्रक्रिया सुरू होती. इस्कॉनने कब्जासाठी न्यायालयात खटला दाखल केला होता. पहिल्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने इस्कॉन मंदिराच्या बाजूने निकाल दिल्याने सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार कब्जा घेण्याचा प्रयत्न झाला. जागेचा कब्जा घेण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली तसेच पोलिसांना संरक्षण देण्याचे आदेशही दिले होते. त्यानुसार टिळकवाडी पोलीसही दाखल झाले होते. आदेशानुसार घरातील साहित्य बाहेर काढून ठेवण्यात येत होते, मात्र काही जणांनी त्याला विरोध केला. यामुळे बराच वेळ या परिसरामध्ये वादावादी सुरू होती. चिकोडी तालुक्यातील करोशी गावातील सरकारी कन्नड प्राथमिक शाळेमध्ये अज्ञातांनी खिडकी फोडून विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शाळेतील शैक्षणिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून परिसरात संतापाचं वातावरण आहे.
गांधी ग्राम पुरस्कार प्राप्त करोशी गावातील या शाळेमध्ये काही किडेगिड्यांनी रात्रीच्या सुमारास प्रवेश करून पुस्तकांना आग लावल्याचं समोर आलं. आग लागल्याने अनेक विद्यार्थ्यांची पुस्तके जळून खाक झाली आहेत. दरम्यान शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी यापूर्वीच पंचायत विकास अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. योग्य वेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असते तर ही घटना घडली नसती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा सेवन केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून दिनांक 16 रोजी शिवानंद अशोक करनायक वय 31 मच्छे गावातील हॉटेलजवळ सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व असामान्य वर्तन करताना आढळून आला. गस्त घालत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता तो मादक पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे PSI लक्कप्पा जोडटी व त्यांच्या पथकाने आरोपीची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीमध्ये गांजा सेवन केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्या विरुद्ध NDPS कायद्याच्या कलम 27B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. काल सोमवार दिनांक 16 रोजी ज्योतिबा सिद्राई बसरीकट्टी वय 23 आणि पंकजा मुकुंदा चौगुले वय 27 हे बेळगाव तालुक्यातील एका तलावाजवळील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररित्या दारू पिताना आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास मनाई असल्याचं माहिती असूनही त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यानं बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील PSI संतोष दळवाई व त्यांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे केस क्रमांक 41/2026 दाखल करण्यात आला असून कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा 1965च्या कलम 15 व 32 अंतर्गत गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यमगर्णी तालुका निपाणी येथे महामार्गा शेजारी असणाऱ्या श्रीराम हॉटेल नाश्ता सेंटरमधील चोरट्याने मागील बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश केला व 25,000ची रोकड तसेच दुकानातील साहित्य लांबवले. ही घटना काल सोमवारी उघडकीस आली. दयानंद प्रकाश असावे असं त्या हॉटेल मालकाचं नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की यमगर्णी महामार्गानजीक दयानंद असादे यांच्या मालकीचं श्रीराम हॉटेल नाश्ता सेंटर आहे. दरम्यान सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास ही बाब उघडकीस आली. चोरट्यांनी मध्यरात्री हॉटेलच्या मागील बाजूचा पत्रा कापून आतमध्ये प्रवेश केला. या हॉटेलमधील काही साहित्य तसेच 25,000ची रोकड लंपास केली. त्यामुळे यमगर्णी येथे नागरिकात घबराट पसरली आहे. या घटनेची माहिती बसवेश्वर चौक पोलिसांना दिल्यानंतर हवालदार KB दड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात दयानंद असादे यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश पवार करत आहेत. सिन्नर तालुका निपाणी येथे किमती मोबाईलच्या हट्टापायी 10वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी गळफासाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रुपेश विजय नलवडे वय 16 असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. रुपेश हा अकोला येथे 10वी वर्गात शिकत होता. गेल्या काही महिन्यांपासून किमती मोबाईल पाहिजे असं तो पालकांना सांगत होता. 10वी हे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचं असल्याने पालकांनी मोबाईल देण्यास नकार दिला. त्या रागाच्या भरात गळफासाने आत्महत्या केली. ही घटना समजताच निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक MS सूर्यवंशी, हवालदार मंजुनाथ कल्याणी, परमानंद मारुसेठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे. अधिक तपास निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.